एका सामान्य दुकानदाराच्या घरातील एक नोट त्याच्या वहिनीने चॉकलेट विकत घ्यायला वापरली आणि तिथूनच पुढे जगाच्या चलन व्यवस्थेत मोठा बदल घडला। कुणाला वाटलेही नव्हतं की एका छोट्या गॅरेजमध्ये सुरू झालेलं काम पुढे जाऊन थेट भारतातल्या नोटापर्यंत पोहोचेल आणि आता जवळपास 6 दशकांनंतर त्याच घटनेचे पडसाद भारतात दिसणार आहेत। कारण लवकरच 10 आणि 20 रुपयाच्या प्लास्टिकच्या नोटांची चाचणी सुरू होणार आहे। केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संसदेत याबाबत माहिती दिली असून जवळपास 200 कोटी नोटांची फील्ड ट्रायल होणार आहे। पण अचानक गरज का भासली? 2012 मध्ये मंजुरी मिळूनही हा प्रकल्प का अडकला आणि याचा ऑस्ट्रेलियातल्या एका गॅरेजशी नेमका काय संबंध आहे, हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय। 1966 साली ऑस्ट्रेलियाने आपलं जुनं चलन बंद करून नवीन ऑस्ट्रेलियन डॉलर बाजारात आणलं। त्या नोटा त्या काळातल्या सर्वात अत्याधुनिक आणि सुरक्षित मानल्या जायच्या। सरकारला पूर्ण खात्री होती की या नोटांची नक्कल करणं जवळपास अशक्य आहे, पण हा आत्मविश्वास फार काळ टिकला नाही। काही महिन्यातच बाजारात बनावट $10 नोटा फिरू लागल्या आणि गंमत म्हणजे यामागे कुठली मोठी आंतरराष्ट्रीय टोळी नव्हती, फक्त एक 4 सामान्य माणसं होती। एक दुकानदार, एक कलाकार, एक फोटोग्राफर आणि एक शिंपी। या चौघांनी मिळून काम कसं वाटून घेतलं हे बघण्यासारखं आहे। फोटोग्राफरने मूळ नोटेचे बारकाईने फोटो काढले, कलाकारांनी त्या फोटोंच्या आधारे वॉटरमार्कची हुबेहूब नक्कल तयार केली, शिंप्यांनी जेमतेम एका आठवड्यात प्रिंटिंगचं प्रशिक्षण घेतलं आणि मेलबर्न मधल्या एका साध्या गॅरेजमध्ये बनावट नोटा छापण्याचा उद्योग सुरू झाला। सुरुवातीचे काही दिवस रॅकेट कुणाच्याच लक्षात आलं नाही, पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं। त्या दुकानदाराच्या वहिनीने घरात पडलेली एक नोट उचलली आणि चॉकलेट विकत घ्यायला जवळच्या दुकानात गेली। त्या दुकानदाराला ती नोट हातात घेताच काहीतरी वेगळं जाणवलं। कागदाचा पोत, रंग, टेक्स्चर सगळं थोडं वेगळं वाटत होतं। त्यांनी लगेच पोलिसांना कळवलं आणि इथूनच हे संपूर्ण रॅकेट उघडकीस आलं। या घटनेने ऑस्ट्रेलियाच्या सरकारला मोठा धक्का दिला। साध्या 4 माणसांनी इतक्या सहज नोटांची नक्कल केली तर मोठ्या संघटित टोळ्या काय करू शकतील याची कल्पना केली गेली। त्यामुळे 1968 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ ऑस्ट्रेलियाने देशातल्या शास्त्रज्ञांना स्पष्ट सूचना दिली, अशी नोट तयार करा जिची नक्कल करणं जवळपास अशक्य असेल। यानंतर तब्बल 20 वर्षे सतत संशोधन सुरू राहिलं। अखेर 1988 मध्ये जगातली पहिली प्लास्टिक नोट बाजारात आणली। ही नोट साध्या प्लास्टिक पासून बनलेली नव्हती, तर बीओपी म्हणजेच बायऑक्सिलरी ओरिएंटेड पॉलिप्रोपिन या खास पॉलिमर पासून तयार करण्यात आली होती। हा पदार्थ मजबूत, लवचिक आणि पाण्याला प्रतिरोधक असतो, त्यामुळे ही नोट सहजासहजी फाटत नाही, ओल्यावामुळे खराब होत नाही आणि त्यात ट्रान्सपरंट विंडो व होलोग्राम सारखी प्रगत सुरक्षा दोन्ही शक्य आहे। आज ऑस्ट्रेलिया सोबत जगातले अनेक देश हेच तंत्रज्ञान वापरतात। आता प्रश्न असा आहे की ऑस्ट्रेलियाने हा निर्णय 60 वर्षापूर्वी घेतला, मग भारताला याच दिशेने जावं का लागले? याची 3 प्रमुख कारणं समोर येतात। पहिलं कारण आहे टिकाऊपणा। भारतात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या नोटा म्हणजे 10 आणि 20 रुपयाच्या। या नोटा दिवसातून शेकडो वेळा हातोहात फिरतात, चुरगळल्या जातात, ओलावा लागतो आणि काही महिन्यातच खराब होतात। त्यामुळे दरवर्षी रिझर्व्ह बँकला कोट्यावधी जुन्या नोटा नष्ट करून नव्याने छपाई करावी लागते, जो एक मोठा खर्च आहे। प्लास्टिक नोटा मात्र अगदी नोटांच्या तुलनेत 2 ते 6 पट जास्त काळ टिकतात। पाणी, चिखल, धूळ किंवा तेलाचा त्यांच्यावर फारसा परिणाम होत नाही। त्यामुळे दीर्घकाळ सरकारच्या छपाईवरचा खर्च लक्षणीयरित्या कमी होऊ शकतो। दुसरं कारण आहे बनावट नोटांवर नियंत्रण मिळवणं। प्लास्टिक नोटांमध्ये पारदर्शक विंडो, होलोग्राम आणि इतर अनेक अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्ये समाविष्ट करता येतात। त्यामुळे साध्या प्रिंटिंग तंत्रज्ञानाने त्यांची हुबेहूब नक्कल करणं खूपच अवघड जातं। आणि तिसरं कारण म्हणजे या नोटा दीर्घ आयुष्य असतात। सहज न फाटणाऱ्या, घाम किंवा ओलाव्याने खराब न होणाऱ्या या नोटा दैनंदिन वापरातही अधिक व्यावहारिक ठरतात। पण प्रत्येक नव्या तंत्रज्ञानासोबत काही आव्हाने येतातच। सर्वात मोठं आव्हान आहे खर्चांचं। प्लास्टिक नोटा तयार करण्यासाठी संपूर्ण नवीन यंत्रणा उभी करावी लागेल। एटीएम मशीन, कॅश काउंटिंग मशीन आणि इतर अनेक गोष्टी या नव्या नोटांशी मिळत्या जुळत्या कराव्या लागतील, म्हणजे सुरुवातीला मोठी गुंतवणूक आहे। दुसरा मुद्दा म्हणजे प्लास्टिक नोटा पूर्णपणे बनावटीपासून सुरक्षित आहेत असंही नाही। आजच्या एआय आधारित प्रिंटिंग आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने काही देशांमध्ये प्लास्टिक नोटींच्याही बनावट प्रती तयार झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे। म्हणजे या नोटा अधिक सुरक्षित असल्या तरी त्या 100% सुरक्षित नाहीत। आता भारताच्या दृष्टीने बघायचं झालं तर या प्रकल्पाचा प्रवासी तितकाच रंजक आहे। भारतात प्लास्टिक नोटांची कल्पना पहिल्यांदा 2009 मध्ये मांडली गेली। त्यानंतर 2012 मध्ये तत्कालीन मनमोहन सिंग सरकारच्या काळात 10 रुपयांच्या प्लास्टिक नोटांच्या ट्रायलला मंजुरी मिळाली।
पण एटीएम मशीन मधल्या तांत्रिक अडचणी, नोटा हाताळण्याच्या समस्या आणि इतर आलेल्या नोटबंदी या सगळ्यामुळे हा प्रकल्प पुढे सरकू शकला नाही आणि कागदोपत्रीच गुंडाळला गेला. आता तब्बल 17 वर्षांनंतर हा प्रयोग नव्याने सुरू होतोय. ताज्या माहितीनुसार केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला असून 10 आणि 20 रुपयाच्या प्रत्येकी 100 कोटी पॉलिमर नोटा सुरुवातीच्या टप्प्याला व्यवहारात आणल्या जाणार आहेत. लोकसभेत लेखी उत्तर अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी माहिती दिली. सध्या जुन्या कागदी नोटा बाजारात पूर्णपणे चालू राहतील. फक्त मर्यादित प्रमाणात या नव्या पॉलिमर नोटा चाचणीसाठी चालनात आणल्या जातील. जरी चाचणी यशस्वी ठरली तर भविष्यात 50, 100, 200 आणि 500 रुपयांच्या नोटांनाही प्लास्टिक स्वरूपात बाजारात येऊ शकतात. एका छोट्या गॅरेजमध्ये सुरू झालेल्या बनावट नोटांच्या रॅकेटने जगाला प्लास्टिक चलनाची कल्पना दिली आणि आज जवळपास 6 दशकांनंतर त्याच प्रवासातलं पुढचं पाऊल भारत टाकतोय. हा प्रयोग किती यशस्वी ठरेल? काही वर्षांनी खरंच आपल्या खिशात कागदी नोटांऐवजी प्लास्टिक नोटा दिसतील का आणि भारत पूर्णपणे प्लास्टिक चलनाकडे वळेल का? याचं उत्तर येणारा काळच देईल. तुम्हाला काय वाटतं? भारताने पूर्णपणे प्लास्टिक नोटाकडे वळावं की कागदी नोटाच योग्य आहे? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.